राजकारणात कधी कोणत्या गोष्टीची चर्चा होईल हे सांगताच येत नाही। म्हणजे मध्यंतरी सागर बंगला आणि वर्षा बंगल्याची सुद्धा चर्चा होती। महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात महत्त्वाची वास्तू जर कोणती असेल तर ती म्हणजे वर्षा बंगला। मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील शासकीय निवासस्थान म्हणजे हा बंगला। दिल्लीतला सफदरजंग मार्ग जसा तिथल्या राजकीय इतिहासाचा साक्षी आहे, तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घटनांचा साक्षी म्हणजे हा वर्षा बंगला। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वर्षा बंगल्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा वर्षा बंगल्याचा इतिहास सुद्धा खूप रंजक आहे। या बंगल्याचं नाव वर्षा कसं पडलं आणि तो मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून कसा ओळखला जाऊ लागला यामागे सुद्धा एक किस्सा आहे आणि हेच आजच्या आकार DG9 कट्ट्यावर आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आकार DG9 कट्ट्यावर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। 1963 ते 1975 असा कार्यकाळ असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळेच वर्षा बंगल्याचं वर्चस्व प्रस्थापित झालं। शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख असणाऱ्या वसंतराव नाईक आणि वर्षा बंगल्याचा इतिहास हा बराच जुना आहे। वसंतराव नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत किंवा ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नव्हता। 1956 मध्ये वसंतराव नाईक जेव्हा कृषी मंत्री झाले तेव्हा सरकारने त्यांना ब्रिटिश काळातील डग बिगन नावाचा बंगला राहण्यासाठी दिला आणि त्यांनी तो स्वीकारला। हा बंगला साधा होता, म्हणजे बैठी बांधणी, मोकळे दरवाजे अशी या बंगल्याची धाटणी होती। हा बंगला साधा असला तरी यात एक घरंदाजपणा आणि आपलेपणा आहे अशी भावना नाईक यांची होती। वसंतराव आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाई हे दोघेही खूप हौशी होते आणि त्यांना टापटिपीची प्रचंड आवड होती। सुरुवातीला वत्सलाबाई यांना हा बंगला फारसा काही आवडला नाही। काहीही खाजगीपणा बंगल्याला नसल्याने इतरांनी नाकारलेला बंगला आपल्याला दिला अशी त्यांची समजूत झाली। 7 नोव्हेंबरला त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी नाईक आपल्या कुटुंबाला घेऊन डग बिगन बंगल्यावर आले। वसंतराव यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाऊस, शिवाय शेतकऱ्याचं गाणं ही त्यांची आवडती कविता। त्यामुळे त्याच दिवशी त्यांनी डग बिगनचं नामांतर करून वर्षा हे नाव ठेवलं। वर्षा बंगल्याच्या परिसरात त्यांनी आंबा, लिंबू, सुपारी अशी विविध प्रकारची झाडं लावली आणि तिथल्या माळ्याला ते नेहमी सांगायचे की ही झाडं इथे भविष्यात राहायला येणाऱ्या लोकांसाठी लावली आहेत। नंतरच्या काळात मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचं आकस्मिक निधन झालं आणि राज्याची जबाबदारी वसंतराव नाईक यांच्यावर आली। 5 डिसेंबर 1963 या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला। मंत्रिमंडळाची बैठक आटपून वसंतराव जेव्हा वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने उद्गार काढले, ते म्हणजे या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नावलौकिक मिळणार असंच दिसतंय। आणि तेव्हापासून वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री हे नातं तयार झालं आणि ते आजतागायत अबाधित आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हम रस्त्यावरील सह्याद्री बंगला हे आपलं अधिकृत निवासस्थान केलं होतं। पण नाईक यांच्या पत्नी वत्सलाबाई म्हणाल्या की आता आम्हाला इथली सवय झालीये, आता काही सह्याद्री वगैरे नको, आपण इथेच खुश आहोत। त्यामुळे वसंतराव नाईक यांच्यानंतर वर्षा हेच मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान झालं। 20 फेब्रुवारी 1975 ला नाईक यांनी मुख्यमंत्री पद सोडलं। त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यातील आपलं वास्तव्य हलवलं। 1980 मध्ये अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले आणि वर्षा बंगल्याचा कायापालट झाला। ही वास्तू दीर्घकाळ एक मजली होती आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर मुख्यमंत्र्यांचं कार्यालय होतं। अंतुले यांनी 1980 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर वरच्या मजल्यावर 2 शयनगृह बांधून घेतली आणि वर्षा बंगल्यातूनच मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी एक आच्छादित मार्ग उभारला। त्यामुळे मुख्यमंत्री आपलं घर आणि कार्यालय यांच्या दरम्यान बिनधास्तपणे येऊ जाऊ लागले। अंतुले यांनी हा मार्ग उभारल्यामुळे त्यांना आणि नंतरच्या मुख्यमंत्र्यांना आपला खाजगीपणा काही प्रमाणात तरी जपता येणं शक्य झालं। आजवर फक्त वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस हे 2 मुख्यमंत्रीच पूर्ण 5 वर्ष या बंगल्यात राहू शकलेत। नाहीतर त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ हा कधी पूर्णच केला नाहीये।
नाईक यांचा वर्षा बंगल्याशी प्रदीर्घ असा 19 वर्षांचा सहवास राहिला। वसंतराव नाईक आणि त्यांच्या कुटुंबामुळे आज महाराष्ट्रातल्या राजकारणाचा साक्षी असलेल्या या बंगल्याला मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून एक वेगळी ओळख मिळाली। त्यांच्या काळात आणि त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवर सेंटर म्हणून वर्षा बंगला ओळखला जाऊ लागला। तुर्तास या भागात मी इथेच थांबते, पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आपल्या या कट्ट्यावर आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।